नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्ता केंद्रे आणि आज आपण पाहणार आहोत BMC SEJE सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकलसाठी लागणारं GS-GKचा लेक्चर सिरीज. या लेक्चर सिरीजमध्ये आपण 1 बाय 1 संपूर्ण GS-GK कॅप्चर कव्हर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, BMCचा सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरचा BMC एक्झामसाठी जो सिलेबस आहे तो 3 हेड्समध्ये डिवाईड केला जातो. त्याच्यामध्ये टेक्निकल असतं 60 मार्क्सला, रिझनिंग असतं 20 मार्क्सला आणि BMCचं GS-GK असतं 20 मार्क्सला. विद्यार्थी मित्रांनो, आपण टेक्निकल बॅकग्राऊंडच्या आहेत तर या गोष्टी आपल्याला सगळ्यांना जवळपास सिमिलर लेवलला येतात. पण ही जी गोष्ट आहे ना GS-GK, हा एज गिविंग किंवा कटऑफमध्ये येण्यासाठी मदत करणारा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. सो हा पोर्शन आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे हा टोटल जो सिलेबस आहे तो 100 क्वेश्चन्सचा, 100 मार्क्सचा आणि एक्झामचा टायमिंग असतो 19 मिनिट्स. तर ह्या 90 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन्स सॉल्व करवायचे आहेत BMC SEJE साठी. विद्यार्थी मित्रांनो, हे जे GS आणि GKचं लेक्चर आहे ते आपण डिवाईड करूया 3 हेड्समध्ये. त्याच्यामध्ये GS आपण कव्हर करायचे 3 हेड्समध्ये. कोणत्या 3 हेड्समध्ये? एक म्हणजे मुंबईचं GS, दुसरं म्हणजे महाराष्ट्राचं GS आणि तिसरा म्हणजे इंडिया आणि इंटरनॅशनल GS-GK. विद्यार्थी मित्रांनो, तर या 3 हेड्समध्ये आपण पूर्ण इंटायर GS BMCसाठी कव्हर करणार आहोत. तर आत्ताचं जे हे लेक्चर आहे ते हे लेक्चर राहणार आहे मुंबईच्या GS-GK वर किंवा BMCच्या GS-GK वर. महाराष्ट्र आणि इंडियाचा पोर्शन आपण अपकमिंग सिरीजमध्ये, अपकमिंग लेक्चर्समध्ये हळूहळू कव्हर करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत याला थोडंसं गो थ्रू करूया. या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया BMCचं इंट्रोडक्शन, कंपोजिशन, बॉडीज, बजेट, ॲक्ट्स आणि लेजिस्लेशन. त्यासोबत BMCची जिओग्राफी, BMCचे आर्ट अँड कल्चर म्हणजेच बिल्डिंग्स आणि मॉन्युमेंटल स्ट्रक्चर्स, तसंच हिस्ट्री, तसंच इकॉनॉमी आणि पॉलिटी ऑफ BMC और मुंबई. या गोष्टी या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर समोर जाऊया. त्याच्यासोबतच आपल्याला करंट अफेअर्स बी कव्हर करायचं आहे. पण या लेक्चरला आपण स्किप करूया या गोष्टीला. ते हळूहळू सिरीजमध्ये जसं जसं आपण पुढे जाऊया या गोष्टीला आपण कव्हर करूया. विद्यार्थी मित्रांनो, जसं की हे लेक्चर जे आहे ते इंटायरली मुंबई आणि BMC वर आहे. तर BMCचं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. BMC म्हणजे काय? BMC म्हणजे काय? बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. यालाच दुसरं नाव आहे ते म्हणजे MCGM. MCGM म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई. म्हणजेच BMCला MCGM म्हटलं जातं आणि MCGM म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई. आणि ही जे आहे ना MCGM किंवा BMC, ही एक गव्हर्निंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ती गव्हर्न कोणाला करते? तर मुंबई सिटीला, मुंबईला गव्हर्न करते. ही अशी BMC आहे. BMC हे एका ॲक्टनं बनलेले आहे. ही ऑर्गनायझेशन किंवा ही बॉडी जी आहे ती एका ॲक्टनं बनली आहे. ती ॲक्ट कोणता आहे? तो मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ऑफ 1888. कोणता ॲक्ट आहे? मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ऑफ 1888 म्हणजेच MMC ॲक्ट 1888. हा एक PYQ आहे. आपल्याला प्रिव्हियस इयरमध्ये BMCच्या एक्झामला आलेला आहे. तर हा PYQ असल्यामुळे याला पण आपण थोडंसं फोकस करून मेमोराईज करायचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, BMC हॅज इट्स हेडक्वार्टर ॲट फोर्ट मुंबई. या एरियामध्ये BMCचं हेडक्वार्टर आहे. कुठे आहे? फोर्ट मुंबईमध्ये. फोर्ट मुंबई काय आहे? एरिया आहे जो की आहे CST स्टेशनच्या समोर. विद्यार्थी मित्रांनो, BMC जे आहे ना, एशियाज
वन ऑफ द रिचेस्ट गव्हर्निंग बॉडी आहे आणि त्याचे जे ॲम्बॅसिडर आहेत ते सलमान खान आहेत, जे की 2016 पासून ॲम्बॅसिडर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की म्हटलं, BMC जी आहे ती एशियाज वन ऑफ द रिचेस्ट बॉडी आहे आणि इंडियाची ती टॉपला येणारी रिच बॉडी आहे. म्हणजे इंडियामध्ये एक नंबरला जर कोणती रिच बॉडी आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्समध्ये तर ती आहे BMC. विद्यार्थी मित्रांनो, सर फिरोज शाह मेहता जे आहेत त्यांना फादर ऑफ BMC म्हटलं जातंय आणि त्यांचा एक स्टॅच्यू बी आहे आपल्या BMCच्या हेडक्वार्टरमध्ये. सर फिरोज शाह मेहता जे होते ना ते खूप अर्लीएस्ट 1873च्या अराउंडचे म्युन्सिपल कमिशनर होते आणि त्यांनी BMCमध्ये खूप जास्त महत्त्वाचे रिफॉर्म्स आणलेले आहेत, जसं की 1873चा खूप महत्त्वाचा ॲक्ट वगैरे. म्हणून सर फिरोज शाह जे आहेत ना, हे आहे तो BMCच्या बिल्डिंगच्या बाहेरचा तो स्टॅच्यू, त्यांना फादर ऑफ BMC म्हटलं जातं. हे ध्यानात ठेवा प्रॉपरली, त्यांना काय म्हटलं जातंय? फादर ऑफ BMC. कोण? सर फिरोज शाह मेहताजी. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया. BMC इज हेडेड बाय म्युन्सिपल कमिशनर. BMCचा मेन हेड कोणता असतो? त्याचं नाव असतं म्युन्सिपल कमिशनर. त्याला म्हटलं जातं म्युन्सिपल कमिशनर आणि तो एक IAS ऑफिसर असतो, म्हणजेच UPSC मधून एक्झाम क्रॅक करून आलेला तो एक ऑफिसर असतो. त्या ऑफिसरला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अपॉइंट करतंय ॲज अ म्युन्सिपल कमिशनर म्हणून आणि तो BMCचा इंटायर BMCचा हेड असतो. विद्यार्थी मित्रांनो, सध्याचे जे BMCचे हेड आहेत ना ते भूषण गगरानी जी आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक इलेक्टेड हेड पण असतो, त्याला आपण मेयर म्हणतो. हे जे म्युन्सिपल कमिशनर झाले हे रिक्रुटेड झाले. रिक्रुटेड म्हणजे कसं की ते एक्झाममधून पास होऊन ते आले आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना म्युन्सिपल कमिशनर नावाच्या पोस्टला अपॉइंट केलं. तसंच हे जे हेड आहेत मेयर म्हणजे मराठीत आपण त्यांना महापौर म्हणूया. तर महापौर जे असतात ते इलेक्टेड हेड असतात आणि त्यांना अजून एक गोष्ट म्हटली जाते की ते सेरिमोनियल किंवा डिफॅक्टो हेड असतात. सेरिमोनियल म्हणजे कसं? नामधारी टाईपमध्ये. ओरिजिनली जे महत्त्वाचे वर्क ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे पाहणारे जे असतात ना ते रिक्रुटेडवाले म्युन्सिपल कमिशनर असतात आणि हे नामधारी किंवा डिफॅक्टो हेड असतात. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण आपल्या इंडियन पॉलिटीमध्ये बघितलं तर प्रेसिडेंट जे आहेत ते कसे सेरिमोनियल किंवा नॉमिनल नावाचे किंवा नामधारी हेड असतात आपल्या देशाचे भारत देशाचे. आणि पंतप्रधान जे काही असतात ते एक्झिक्युटिव्ह मेन समजा वर्क करणारे हेड असतात. तसंच इथं म्युन्सिपल कमिशनर आणि मेयर असं डिस्टिंग्विशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, देर आर टोटल 7 झोन्स. आपल्या मुंबई BMC मध्ये 7 झोन आहेत, 24 वार्ड्स आहेत आणि 227 इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. 7 झोन आहेत, 24 वार्ड्स आहेत आणि 227 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपली मुंबई जी आहे ना तिला ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा गव्हर्न करण्यासाठी मुंबईला डिवाइड केलेला आहे 7 झोनमध्ये. त्याला नंबरिंग दिलेली आहे, नाव दिलेलं आहे नंबरिंगमध्ये, जसं की झोन नंबर 1, झोन नंबर 2, झोन नंबर 3 असे हे 1 to 7 झोन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि टोटल वार्ड जे आहेत ते आहेत 24. आता हे जे झोन्स आहेत ना तर त्यांना फर्दर डिवाइड करून 24 पार्ट्समध्ये डिवाइड केल्याच्या नंतर ते झाले 24 वॉर्ड्स. कशासाठी? प्लॅनिंगसाठी, गव्हर्नन्ससाठी असे हे 24 वॉर्ड्स बनवलेले आहेत मुंबईमध्ये. आणि 227 इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत जिथून की कॉर्पोरेट इलेक्ट केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी P वार्ड जो आहे ना, या 24 वॉर्ड्सपैकी P वार्ड हा बिगेस्ट वार्ड आहे आणि B वार्ड हा सगळ्यात छोटा वार्ड आहे. विद्यार्थी मित्रांनो,
आपण पुढे गेल्याच्या नंतर या दोन बॉड्या खूप महत्त्वाच्या येतात, त्या म्हणजे बेस्ट आणि दुसरी म्हणजे MMRDA. बेस्ट म्हणजे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट. ही जे आहे बेस्ट एक बॉडी किंवा ऑर्गनायझेशन आहे, ते बघते इलेक्ट्रिक सप्लाय आणि कामचं पूर्ण, इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टचं पूर्ण गव्हर्नन्स. ही जी ऑथॉरिटी येते BMCच्या अंडर आणि बघते काय, इलेक्ट्रिसिटी आणि ट्रान्सपोर्टच्या बसेसचे काही वर्क. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट महत्त्वाची बॉडी म्हणजेच MMRDA. MMRDAचा लॉंग फॉर्म आहे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी इज अनदर बॉडी under the BMC responsible for planning and development of the Mumbai city. MMRDA कशासाठी आहे? मुंबईचं प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी, वेगवेगळे प्रोजेक्ट्स बनवण्यासाठी. गव्हर्नमेंटला समजा कोस्टल रोडचं प्लॅनिंग काही करायचं आहे तर ती MMRDA करते आणि वेगवेगळे प्रोजेक्ट डेव्हलप काम करण्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मुंबई गव्हर्नमेंटला मदत करते. विद्यार्थी मित्रांनो, ही MMRDA फक्त मुंबईपुरतीच लिमिटेड नाही आहे, तर ही MMRDA जे आहे ते अदर ज्या काउन्सिल्स आहेत जसं की ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई विहार, तसंच अजून काही म्युन्सिपल काउन्सिल्सचं पण काम बघते ही बॉडी MMRDA. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की MMRDAचे डिफॅक्टो चेअरमन जे असतात ना, ते असतात आपले चीफ मिनिस्टर. CM जे असतात ते डिफॅक्टो चेअरमन, म्हणजेच जो CM असेल तो ॲटोमॅटिकली या MMRDAचे चेअरमन असतील, म्हणजे मेन बॉस असतील असं म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पाहूया की BMCचा मोटो काय आहे. BMCचा मोटो म्हणजेच BMCचं ब्रीद वाक्य आहे येतो धर्मस्त तो जय. हा पण एक PYQ आहे बघा, 2019ला आलेला हा प्रश्न आहे. सो याला पण थोडंसं विद्यार्थी मित्रांनो मेमोराईज करायचा प्रयत्न करा. येतो धर्मस्त तो जय म्हणजे व्हेअर देअर इज अ धर्म देअर इज अ व्हिक्टरी. जिथे धर्म असेल, जिथे रायटियसनेस असेल, तिथं विजय आहे, असं BMCचं ब्रीद वाक्य आहे आणि जे की BMCच्या लोगोमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यार्थी मित्रांनो, BMC बिल्डिंग गोथिक स्टाईल ऑफ इंडियन गोथिक स्टाईल ऑफ आर्किटेक्चर टाईपमध्ये आहे. आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये वेगवेगळे फॉर्मचे जे आर्किटेक्चर असतात ना, त्याला वेगवेगळे नाव दिलेले आहेत. जसं की इंडियन हिस्ट्रीमध्ये गांधारा असतंय, गांधारा टाईप ऑफ आर्किटेक्चर वगैरे. त्याच्यानंतर असे काही गोथिक टाईप, सार्सेनिक टाईप ऑफ आर्किटेक्चर, हे आर्टचे काही फॉर्म आहेत. त्याचे स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे असतात की तसं हे जे BMCचं आर्किटेक्चर आहे ते ध्यानात ठेवा, इंडियन गोथिक स्टाईल ऑफ आर्किटेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आर्किटेक्चर बनवलंय ते आर्किटेक्ट होते, त्यांचं नाव आहे फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स. हे फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स जे आहेत ना, यांनी याचं आर्किटेक्चर बनवलेलं आहे, प्लॅनिंग काढलेले आहे आणि ते आर्ट जे बनवायचं पूर्ण काम जे केलेलं आहे ना, ते फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन यांनी केलेलं आहे. BMCचं तसंच CSTचं पण यांनीच केलेलं आहे, फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स. आणि हे जे आहेत फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स, हे यांना फादर ऑफ BMCचं आर्किटेक्चरचे फादर म्हटलं जातं आहे. BMCचे फादर जे आहेत ते दुसरे आहेत, जे की म्युन्सिपल कमिशनर होते. आपण ते पुढे पाहूया. दिस बिल्डिंग इज, कोणती? BMC बिल्डिंग इज नॉट अंडर, याला ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, BMC बिल्डिंग इज नॉट अंडर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. BMC बिल्डिंग ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही. हा पण क्वेश्चन कधीतरी जमलिंगमध्ये ते टाकू शकतील की पुढीलपैकी वर्ल्ड हेरिटेज साईट कोणत्या आहेत. मग विचारू शकतात की BMC बिल्डिंग, व्हिक्टोरिया टर्मिनस, काळा घोडा, असं काही आणि जमलिंगमध्ये. हे ध्यानात ठेवा की BMC बिल्डिंग नॉट अंडर द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण पाहिलं थोडक्यामध्ये BMCचं
इंट्रोडक्शन BMCच्या काही बॉड्या, BMC मधले काही महत्त्वाचे पॉईंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट आता पाहूया BMCची जिओग्राफी. आता BMCच्या अंडर जो एरिया येतो ना विद्यार्थी मित्रांनो, तो एरिया बघा, हा असा एरिया एवढा. हा पूर्ण जो एरिया आहे ना ठाणेच्या अलीकडचा, हे ठाणे क्रीक आहे बघा, आणि त्या ठाणे क्रीकच्या अलीकडचा हा पूर्ण जो एरिया आहे ना तो BMCच्या अंडर येतो विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण हळूहळू पाहूया BMC कसं बनलेलं आहे. तर ही आहे BMC गव्हर्न करते अशी मुंबई. इकडे ठाणे आहे आणि इकडे नवी मुंबई आहे, आणि त्याच्या वेस्ट साईडला जे आहे ती मुंबई म्हणजेच BMC गव्हर्न होते अशी ही बॉडी. इथे पाहू शकता हे आहे गेटवे ऑफ इंडिया. याच्यानंतर पाहू शकता इकडे आहे मीरा भाईंदर. या काही छोट्याशा गोष्टी आपण समोर जाऊ तसं त्याला पाहू. विद्यार्थी मित्रांनो, मुंबईच्या जिओग्राफीमध्ये आता आपण पहिला पॉईंट पाहूया. मुंबई इज लोकेटेड टू दी वेस्ट. मुंबई कुठं लोकेटेड आहे वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया. इंडियाच्या वेस्टल सी लेवलच्या कोस्टला आहे ती, म्हणजे तिथे आहे मुंबई. आणि मुंबई इज अ फायनान्शियल कॅपिटल अँड एंटरटेनमेंट हब आहे इंडियाचा. मुंबई इज फॉर्म्ड फ्रॉम 7 आयलंड्स. मुंबई जे आहे ना ते बनलेली आहे 7 आयलंड्स पासून. म्हणजे असे वेगवेगळे 7 आयलंड्स होते आणि त्याच्यापासून पुन्हा एकत्र होऊन मुंबई बनलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ते कोणते 7 आयलंड्स आहेत बघूया. पहिला म्हणजे बॉम्बे, दुसरा माझगाव, परेल, वरली, माहीम, लिटल कोलाबा ज्याला की वुमन्स आयलंड म्हटलं जातं, आणि कोलाबा. हे असे 7 आयलंड्स एकत्र आले आणि त्यापासून बनली आपली आत्ताची जी आहे मुंबई, ती मुंबई. आपण मॅपमध्ये जर पाहिलं तर हे आहेत, हे पहा, हे आहेत 7 आयलँड्स. कोणते आपण खालून जाऊया. कोलाबा, लिटल कोलाबा, बॉम्बे, माझागाव, परेल, महिम आणि ओरली. हे 7 आयलँड्स एकत्र आले. हे पहा, हा भाग इथे बसला, हा एकत्र होऊन गेला, हा भाग इथे बसला आणि हा एकत्र होऊन गेला, आणि हे दोन्ही भाग एकत्र आले, हे दोन्ही भाग एकत्र आले, आणि अशी बनली ही कंप्लीट मुंबई, जी की आजची मुंबई आहे. या गोष्टी ज्या आहेत या खूप दिवसा अगोदरच्या गोष्टी आहेत. टेक्टॉनिक मुवमेंट, टेक्टॉनिक थेरीज वगैरे खूप मोठ्या थेरीज आहेत. तर त्या या 7 आयलँड्स एकत्र आले आणि अशी ही बनली मुंबई. आणि आत्ता जर आपण ट्रान्सपोर्टेशन रोडवेज जर पाहिले तर ही अशा लेवलला मुंबई आहे. थोडक्यात मुंबई जर पाहिली आपण विद्यार्थी मित्रांनो, हे एकत्र आल्यावर अशी दिसते. आता इथं वेगवेगळे लेक्स आहेत. इथं विहार लेक्स, इथं पवई लेक, तुलसी लेक. या साईडला हे जे आहे ते संजय गांधी, हे ग्रीन दिसतंय ते संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे 7 आयलँड्स पासून बनली आपली मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पाहूया द वर्ड मुंबई. द वर्ड शब्द मुंबई डिराइव्ड फ्रॉम निघाला आहे गॉडेस जी देवी आहे मुंबादेवी यांच्या नावावरून. मुंबई शब्द निघाला मुंबादेवी गॉडेस यांच्या नावावरून बनलेला आहे. मुंबई इज अ कंप्राइज्ड ऑफ मेनली मुंबई सिटी अँड मुंबई सबअर्बन्स. मुंबई जे आहे ना पूर्ण मुंबई, त्याला जर डिव्हिजन करायचं म्हटलं तर एक केलं जातं मुंबई सिटीमध्ये जो मेन एरिया आहे, कोर एरिया आहे, आणि त्या मुंबई सिटीच्या अराउंडचा जो एरिया आहे ना मुंबईचा पार्ट, त्याला मुंबई सबअर्बन्स म्हटलं जातं. सपोज हा आहे मुंबई, ही मुंबई, तर त्याच्या साईडचा मुंबई सबअर्बन नावाने ओळखल्या जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे डिव्हिजन पण खूप महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवा, आपल्याला ते लागणार आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ ही पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ 1803 ते 1865 इज कॉल्ड आर्किटेक्ट ऑफ मुंबई. मुंबई सिटीचे आर्किटेक्ट म्हणून ओळखलं जाते नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना. त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मुंबई सिटीविषयी. मुंबई सिटी आपण पुढे सांगूल तुम्हाला BMCचे आर्किटेक्ट कोण होते, मुंबई सिटीचे कोण होते,
आणि BMC बिल्डिंगचे आर्किटेक्ट कोण होते, हे तिन्ही गोष्टी मी डिस्टिंग्विश करून ध्यानात ठेवायच्यात. मी तुम्हाला हळूहळू ते डिस्टिंग्विशन देतो. ठाणे क्रीक लाईज ईस्ट कोस्ट ऑफ मुंबई. ठाणे क्रीक जे आहे ते मुंबईच्या ईस्ट कोस्टला आहे आणि अरेबियन सी जे आहे तो मुंबईच्या वेस्ट कोस्टला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅपमध्ये पाहिलंय, हा बघा, हा आहे ठाणे क्रीक. हा ठाणे क्रीक कुठे? मुंबईच्या पूर्व दिशेला किंवा ईस्ट कोस्टला, आणि अरेबियन सी इथे आहे बघा, म्हणजेच मुंबईच्या वेस्ट दिशेला. आता क्रीकचंच पाहताय तर इथं ध्यानात ठेवा, हे आहे ठाणे क्रीक, इथं आहे मनोरी क्रीक आणि इथं आहे मालद क्रीक. असे हे 2-3 क्रीक खूप महत्त्वाचे आहेत. क्रीक म्हणजे काय असते की एक दोन्ही साईडला लँड आणि मधल्या साईडला पाणी. इथं बघा, इकडे लँड आहे, इकडे लँड आहे, म्हणजे ही मध्ये जे असते ना, ही क्रीक बनली गेली. तरी इथे ठाणे क्रीक, मालदा क्रीक आणि मनोरी क्रीक हे एक ध्यानात ठेवा. वर जर गेला तर आपण वसई क्रीक पण महत्त्वाचे आहे. या 4 क्रीक एक ध्यानात ठेवा जिओग्राफीमध्ये मुंबईच्या. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. मुंबई जिओग्राफीमध्ये दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे राणीबाग झू आहे ना, त्यांनाच आपण जिजामाता उद्यान पण म्हटलं जातं. हे जे आहे ते बिल्ट इन इयर 1861 आणि जे की लोकेटेड आहे बायकाळा रिजनमध्ये. मुंबईच्या बायकाळा रिजनमध्ये राणीबाग झू आहे आणि त्यालाच अजून म्हटलं जातं की क्वीन्स गार्डन. म्हणजेच राणीबाग झू, जिजामाता उद्यान आणि क्वीन्स गार्डन हे तिन्ही जो चीज आहेत ते सेम आहेत विद्यार्थी मित्रांनो. इम्पॉर्टंट बीचेस जर पाहिले आपण मुंबईच्या जिओग्राफीमध्ये तर गिरगाव बीच खूप महत्त्वाचा आहे, गिरगाव चौपाटी बीच. दुसरा आहे जुहू बीच, खूप महत्त्वाचा आहे. तिसरा आहे वर्सोवा बीच, खूप महत्त्वाचा आहे. आणि चौथा आहे अक्सा बीच. हे 4 बीच एक मुंबईच्या जिओग्राफीमध्ये याला रोट लर्निंग थ्रू डायरेक्टली मेमोराइज करायचं आहे आपल्याला. गिरगाव चौपाटी, जुहू, वर्सोवा आणि अक्सा हे 4 बीचेस. विद्यार्थी मित्रांनो, महाकाली केव्ज जे आहे ना अंधेरीमध्ये, ही पण महत्त्वाची आहे. केव्जमध्ये दुसरं जर पाहिलं तर मंडपेश्वर केव्ज पण खूप महत्त्वाचे आहे आणि जोगेश्वरी केव्ज पण खूप महत्त्वाची आहे, जे की आहे जोगेश्वरी रिजनमध्ये. महाकाली, मंडपेश्वर, जोगेश्वरी या 3 केव्ज खूप महत्त्वाच्या केव्ज आहे. महाकाली कुठे आहे? अंधेरीमध्ये. मंडपेश्वर कुठे आहे? बोरिवलीमध्ये. आणि जोगेश्वरी केव्ज आहे जोगेश्वरी एरियामध्ये मुंबईमध्ये. मुंबई गेट्स इट्स ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम तानसा डॅम, भटसा डॅम आणि वैतरणा डॅम आणि मोदक सागर डॅम. हे 4 डॅम्स एक ध्यानात ठेवायचे मुंबईला, जे की पाणी पुरवते. त्याच्यामध्ये तानसा, भटसा, वैतरणा आणि मोदक सागर डॅम हे 4 डॅम ध्यानात ठेवा. पुढे जाऊया. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई वॉज बिल्ट इन. मुंबईची युनिव्हर्सिटी बनवली आहे 1857 मध्ये थ्रू वुड्स एज्युकेशन डिस्पॅच या डॉक्युमेंटने बनवलेली आहे मुंबईची युनिव्हर्सिटी ही, इंग्लिश लोकांनी किंवा इंग्रजांनी. इट इज लोकेटेड इन फोर्ट मुंबई एरियामध्ये बनवलेले आहे बघा. जसं आपलं BMCचं ऑफिस फोर्ट मुंबई, BMCचं हेडक्वार्टर जे फोर्ट मुंबईमध्ये आहे ना, तिथंच जे आहे ती मुंबई युनिव्हर्सिटी आहे. त्याचे करंट व्हाईस चान्सलर जे आहेत ना, ते डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आहेत बघा. हा पण क्वेश्चन विचारू शकतात. मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की भारतामधल्या सगळ्या जेवढ्या बी युनिव्हर्सिटी आहेत ना, ते युनिव्हर्सिटीचे चान्सलर जे असतात ते त्या स्टेटचे गव्हर्नर असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर हेच डायरेक्टली चान्सलर असतील, डी फॅक्टो चान्सलर असतात ते समजा. आणि व्हाईस चान्सलर सगळ्या युनिव्हर्सिटीचे वेगवेगळे असतात. तर मुंबई युनिव्हर्सिटीचे आहेत ते रवींद्र कुलकर्णी सर आहेत विद्यार्थी मित्रांनो. मुंबई जिओग्राफीमध्ये अजून पुढच्या पॉईंट्समध्ये पाहूया की मुंबईचं एलिव्हेशन जे आहे ना, ते 14 मीटर्स आहे बघा. म्हणजे इलिव्हेशन म्हणजे काय आहे? मुंबईचं ॲव्हरेज इलिव्हेशन इज 14 मीटर्स. म्हणजे ही आहे आपला सी, आणि सी पासून किती हाईटला मुंबई आहे किंवा किती हाईटपर्यंत अप आहे मुंबईचा एरिया, ते म्हणजे मुंबईचं इलिव्हेशन, जे की आहे 14 मीटर्स, 14 मीटर एवढा. पुढचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे
किंवा महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तिथलं हे एक पार्क. कोणतं पार्क मुंबईमध्ये आहे? संजय गांधी नॅशनल पार्क. आपण मग मॅपमध्ये नाही का पाहिलेला, तो जो ग्रीन एरिया होता तो मुंबईचं संजय गांधी नॅशनल पार्क आहे, जे की लोकेटेड आहे मुंबई सब अर्बन रिजनमध्ये. मी म्हटलं नाही का तुम्हाला, मुंबई सिटी आणि त्याच्या साईडचं रिजन जे डिवाइड केलं जातं ते मुंबई सिटी आणि मुंबई सब अर्बनमध्ये. तर SGNP जे आहे ते राजीव गांधी पार्क आहे मुंबई सब अर्बन रिजनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कान्हेरी केव्ज जे आहे ती आहे इनसाइड SGNP म्हणजेच संजय गांधी नॅशनल पार्क. हे एक ध्यानात ठेवा, कान्हेरी केव्ज याच्यामध्ये आहे. आणि एलिफंटा केव्ज जे आहे इज लोकेटेड इन मुंबई सिटी आयलंड. मुंबई सिटी आयलंड जो होता ना त्याच्यामध्ये एलिफंटा केव्ज लोकेटेड आहे. एलिफंटा केव्जचं पण खूप जास्त महत्त्व आहे इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये, याला पण ध्यानात ठेवा. ही एक युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे, हे पण ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 3 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन मुंबई आर. मुंबईमध्ये युनेस्कोच्या 3 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? एक आहे CSMT स्टेशन, दुसरं आहे व्हिक्टोरिया गोथिक बिल्डिंग आणि तिसरं आहे म्हणजे एलिफंटा केव्ज, जे की मुंबई आयलंडमध्ये आहे. मुंबई सिटीपासून 11 किलोमीटर्स इन दी अरेबियन सी. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट, मिठी रिव्हर फ्लोज थ्रो मुंबई सिटी व्हाईल ओशिवारा, पॉयसर, दहिसार या ज्या रिव्हर आहेत ना, ओशिवारा, पॉयसर आणि दहिसार, त्या मुंबईच्या सब अर्बन रिजनमध्ये फ्लो होतात. बघा, मिठी कुठं फ्लो होती? सिटीमध्ये, मुंबई सिटीमध्ये. आणि या ज्या आहेत ओशिवारा, पॉयसर आणि दहिसार, या 3 रिव्हर्स मुंबईच्या सब अर्बन रिजनमध्ये फ्लो होती. सॅलसेट आयलंड लाईज टू दी नॉर्थ वेस्ट ऑफ मुंबई. आणि सॅलसेट आयलंड जो आहे ना तो मुंबईच्या नॉर्थ वेस्ट साईडला तो सॅलसेट आयलंड आहे, हे पण ध्यानात ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे पाहूया. आत्ता जे पाहिली आपण ते पाहिली मुंबईची इंटायर जिओग्राफी. एकदा थोडंसं मॅपमध्ये आपण पाहूया की मुंबईची जिओग्राफी कशी आहे, जे की आपण आत्ता स्टडी केलेले आहे. हे 7 आयलँड्स, या 7 आयलँड्स एकत्र येऊन बनाली मुंबई आणि मुंबई पुन्हा डेव्हलप झाली अशा पद्धतीने. मुंबईमध्येला हा जो मॅप आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मॅप खूप महत्त्वाचा आहे. याला तुम्ही खूप पद्धतशीर पाहून थोडंसं स्टडी केलं तर याच्यातून बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व होतील. ही आहे मुंबई सिटी, हे आहे SGNP नॅशनल पार्क. हे SGNP का हे संजय गांधी नॅशनल पार्क. याच्यामध्ये तुलसी लेक, विहारा लेक हे एक महत्त्वाचे 2 लेक्स आहेत. हे क्रिक्स आपण पाहिले, हे वसई क्रिक्स पण पाहिलं बघा आपण. त्याच्यानंतर मुंबईच्या वेस्ट साईडला जे आहे हे ठाणे वगैरे आहे बघा, हे ठाणे आलं. इथं हे मुंबईलाच्या ईस्टला म्हणता येईल, ईस्ट साईडला ठाणे क्रीक पण आहे, हे पण पाहिलं आपण. हे का हे एलिफंटा आयलंड इथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली गेल्याच्या नंतर हे कोलाबामध्ये गेटवे ऑफ इंडिया पण आहे बघा. हे सायान इथं आहे. हे मुंबईच्या मॅपला एक थोडंसं तुम्ही स्टडी करायचं आहे. आणि ही उल्हास रिव्हर पण खूप महत्त्वाची आहे, मुंबईच्या नॉर्थला फ्लो होती बघा. नेक्स्ट जाऊया. ही अशी होती ती मुंबईची जिओग्राफी. आता मुंबईचा नेक्स्ट पोर्शन पाहूया. या नेक्स्ट पोर्शनमध्ये आपण काय पाहणार आहोत? मुंबईमधल्या बिल्डिंग्स आणि मुंबईच्या मॉन्युमेंट्स. बिल्डिंग्स आणि मॉन्युमेंट्समध्ये बघितल्यावर आपल्याला हे समजेल की मुंबईचे BMCची बिल्डिंग जे आहे ना, BMCचं ते हेडक्वार्टर बिल्डिंग आहे ना, ते डिझाईन केली आहेत ज्यांनी. त्यांचं नाव आहे फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स. 1893मध्ये मुंबईची बिल्डिंग डिझाईन केली फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स यांनी. त्याचं आर्किटेक्चरल स्टाईल कोणती आहे? इंडो गोथिक आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये आहे. BMCची बिल्डिंग आपण पाहिलं आहे. बांद्रा फोर्ट, नेक्स्ट मॉन्युमेंट जे आहे महत्त्वाचं तो म्हणजे बांद्रा फोर्ट. बांद्रा फोर्टलाच म्हटलं जातंय कास्टेला डी अग्वाडा. बांद्रा फोर्ट आहे त्यालाच काय म्हटलं जाते? कास्टेला डी अक्वाडा, जे की बिल्ड केलेलं आहे, बांधलेलं आहे पोर्तुगीजांनी 1640 मध्ये
ॲज अ वॉच टॉवर फेसिंग अरेबियन सी. बांद्रा फोर्ट पोर्तुगीजांनी बनवलेला आहे 1640मध्ये अरेबियन सीला पाहण्यासाठी किंवा वॉच ठेवण्यासाठी. तिकडून एनिमी वगैरे येतात का याच्यावर, एनिमीजवर वॉच ठेवण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, अजून दुसरे महत्त्वाचे फोर्ट्समध्ये जर म्हटलं तर सायन फोर्ट, सायनचा किल्ला महत्त्वाचा आहे, शिवाडीचा किल्ला महत्त्वाचा आहे आणि ओरलीचा फोर्ट म्हणजे ओरलीचा किल्ला, हे पण महत्त्वाचे आहेत. हे 4 फोर्ट एक ध्यानात ठेवायचे आहेत. नेक्स्ट महत्त्वाचा मॉन्युमेंट किंवा बिल्डिंग जर म्हटलं तर ती CSMTची. CSMT म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हे जे बिल्ड केलंय ते फ्रेडरिक विलियम्स आणि एक्सल हेग या 2 व्यक्तींनी. ज्यांनी BMCची डिझाईन केली आहे त्यांनीच CSTची किंवा CSMTची डिझाईन केली आहे आणि त्यांच्यासोबत एक्सल हेग यांनी त्यांना मदत केलेली आहे. हे पण 1888 मध्येच बनलेली आहे. इट वॉज कॉल्ड बोरी स्टेशन. स्टार्टिंगला याला बोरी स्टेशन म्हणायचे. CSMT बनली त्याच्या स्टार्टिंगला त्याला बोरी स्टेशन म्हणायचे. नंतर व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणायला लागले आणि आत्ता त्याच CSTला किंवा CSMTला CSMT म्हणायला लागले. बोरी स्टेशन, व्हिक्टोरिया टर्मिनस आणि CSMT हे तिन्ही नावं सेम पण वेगवेगळ्या काळामध्ये. इट इज अन इंडो गोथिक. आता CST किंवा CSMTचं पण आर्किटेक्चरल स्टाईल कोणतं आहे? इंडो गोथिक आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये बनलेले आहे आणि ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, हे एक ध्यानात ठेवा. आणि त्याला 18 प्लॅटफॉर्म्स आहेत मित्रांनो. गेटवे ऑफ इंडिया पुढचं महत्त्वाचं मॉन्युमेंट आहे जो की गेटवे ऑफ इंडिया. हे कोणी बनवलंय? जॉर्ज विलेट यांनी. कितीमध्ये? 1824मध्ये. आणि याची स्टाईल जी आहे ती थोडीशी युनिक आहे, सार्सनिक स्टाईलमध्ये बनलेलं आहे. BMCची बिल्डिंग कशामध्ये? इंडो गोथिकमध्ये. त्याच्यानंतर CSMTची बिल्डिंग कशामध्ये, कोणत्या आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये आहे? इंडो गोथिकमध्ये. पण गेटवे ऑफ इंडिया जो आहे ना त्याची ध्यानात ठेवा, युनिक आहे, वेगळी आहे. ती म्हणजे सार्सनिक स्टाईल ऑफ आर्किटेक्चरमध्ये बनलेली आहे. आणि गेटवे ऑफ इंडिया was built to commemorate King George and Queen Mary यांच्या कमेमोरेशनमध्ये हे बनवलेले आहे गेटवे ऑफ इंडिया, जे की आहे अपोलो बंदरमध्ये, कोलाबाच्या जवळ. विद्यार्थी मित्रांनो, पुढे पाहूया. पुढचं महत्त्वाचं मॉन्युमेंट म्हणजे वर्ल्ड युनेस्को हेरिटेज साईट आहे, जी की आहे एलिफंटा केव्ज. एलिफंटा केव्ज विषय आपण पाहिलेला आहे. ती युनेस्को साईट पण आहे. त्याच्यासोबतच हे जी एलिफंटा केव्ज आहे ना ते रॉक कट आर्किटेक्चरल आहे. रॉक कट आर्किटेक्चर म्हणजे काय की एक मोठा रॉक्स होते, त्या रॉकला कट केलं आणि ते केव्ज बनवल्या. आणि त्या रॉक कट आर्किटेक्चरमध्ये एक स्कल्पचर आहे, ते म्हणजे लॉर्ड शिवांचं स्कल्पचर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे एक ध्यानात ठेवा. एलिफंटा केव्जमध्ये एक स्कल्पचर आहे, ते कोणाचं? लॉर्ड शिवा, महादेवाचं स्कल्पचर आहे. आणि हे एलिफंटा केव्ज कुठं आहे? 11 किलोमीटर इनसाइड अरेबियन सी फ्रॉम मुंबईपासून 11 किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये आहे, अरेबियन सीमध्ये. ते म्हणजे एलिफंटा केव्ज. आणि बिल्ड केलंय 5व्या सेंचुरीमध्ये, 5th सेंचुरीमध्ये. नेक्स्ट पाहूया की मुंबईला मराईन ड्राईव्ह जो आहे ना ते 3.6 किलोमीटरच्या आसपास आहे. मुंबईचा मराईन ड्राईव्ह स्ट्रेच्ड अबाउट 3.6 किलोमीटर अँड इट इज कॉल्ड क्वीन्स नेकलेस ॲट नरिमन पॉईंटच्या ठिकाणी या मराईन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस म्हटलं जातं आहे. आणि ते बनलेलं आहे 1920मध्ये, 1920मध्ये. नेक्स्ट महत्त्वाचं मॉन्युमेंट म्हणजे हाजी अली दरगाह. हाजी अली दरगाह आत्ता रिसेंट न्यूजमध्ये पण आहे, सो याला पण थोडंसं मेमोराईज करायचा प्रयत्न करा. हाजी अली दरगाह लोकेटेड ॲट ओरली टू रिमेंबर पीर हाजी अली शाह बुखारीजी यांच्या मेमोरीमध्ये तो बांधलेला आहे हाजी अली दर्गा. आणि पीर हाजी अली शाह बुखारी कोण होते? एक सूफी सेंट होते, एक सूफी संत होते 1431च्या अराउंडचे. इट इज अन इंडो इस्लामिक आर्किटेक्चर. आता हे हाजी अली दर्गाचं आर्किटेक्चरल स्टाईल कोणतं आहे?
इंडो इस्लामिक. आपण ते पाहिले इंडो गोथिक, गेटवेचं इंडो सार्सॅनिक आणि याचं इंडो इस्लामिक टाईप ऑफ आर्किटेक्चर आहे. नेक्स्ट महत्त्वाचं मॉन्युमेंटमध्ये सिद्धिविनायक टेम्पल. सिद्धिविनायक टेम्पल नावावरूनच समजतंय लॉर्ड गणेशाचं आहे, जे की आहे प्रभादेवी एरियामध्ये आणि जे बनलेलं आहे 1801 मध्ये. नेक्स्ट महत्त्वाचं मॉन्युमेंट म्हणजे फ्लोरा फाउंटेन, जे की आहे हुतात्मा चौकामध्ये आणि बनवलेलं गेलेलं आहे 1864 मध्ये टू रिमेंबर रोमन गॉडेस, रोमची गॉडेस देवी आहे फ्लोरा, यांच्या मेमोरीमध्ये फ्लोरा फाउंटेन हुतात्मा चौकात. हे एक ध्यानात ठेवा. माउंट मॅरी बॅसिलिका हा एक चर्च आहे, ख्रिश्चन चर्च आहे. हे पण महत्त्वाचं मॉन्युमेंट आहे मुंबईचं. माउंट मॅरी बॅसिलिका हे लोकेटेड आहे बांद्रामध्ये आणि जे की बिल्ट केलं आहे 1904 मध्ये, जे की बनवलं गेलं आहे 1904 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बिल्डिंग्स अँड मॉन्युमेंट्समध्ये नेक्स्ट महत्त्वाचा थिंग म्हणजे आहे राजाभाई क्लॉक टावर. आता हे राजाभाई क्लॉक टावर जे आहे ते 1878 मध्ये बनवलं गेलं आहे आणि कुणी बनवलंय ते सर जॉर्ज विलेट यांनी बनवलेलं आहे राजाभाई टावर. याचं वेनेशियन गोथिक आर्किटेक्चरल स्टाईल आहे. राजाभाई क्लॉक टावर महत्त्वाचं मॉन्युमेंट आहे मुंबईचं. नेक्स्ट पाहूया, मुंबई हाय कोर्ट बिल्डिंग वॉज बिल्ड इन 1862. मुंबईच्या हाय कोर्टची बिल्डिंग कधी बनवलेली आहे? इंडिपेंडन्सच्या खूप अगोदर 1862 मध्ये. आणि त्याची आर्किटेक्चरल स्टाईल कोणते आहे? गोथिक आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये बनलेलं आहे. हे पण ध्यानात ठेवा, मुंबईचं हायकोर्ट कधी बनलं आहे आणि आर्किटेक्चरल स्टाईल कोणती आहे. दुसरं महत्त्वाचं थिंग म्हणजे मनी भवन. मनी भवन जे आहे ते महात्मा गांधीजींचं म्युझियम आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याला नाव दिलं आहे मनी भवन. इज लोकेटेड ॲट गामदेवी रिजनमध्ये आहे मनी भवन, महात्मा गांधीजींचं म्युझियम. त्याच्यानंतर CSMVS म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे म्युझियम जे आहे त्यालाच अजून म्हटलं जातं प्रिन्स वेल्स नावाने ओळखलं जातं आणि हे बनवलं गेलेलं आहे 1905 मध्ये इन इंडो सार्सॅनिक स्टाईलमध्ये. जसं आपलं गेटवे ऑफ इंडिया आहे ना, त्या सेम टाईपमध्ये ह्याचं आर्किटेक्चरल स्टाईल आहे आणि ते दिसायला सिमिलर लेवलला आहेत. फक्त त्याचं कन्स्ट्रक्शन वेगळे आणि याचं कन्स्ट्रक्शन वेगळे आणि हे एक ध्यानात ठेवा CSMV. पुढे पाहूया BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बिल्डिंग. हे जी बनलेली आहे ती 1875 मध्ये बनलेली आहे, ज्याचा एरिया आहे दलाल स्ट्रीटवर आहे. तुम्ही स्कॅम 1992 हर्षद मेहताची सिरीज पाहिली असेल आणि शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल तर हे बिल्डिंगचं डिटेल्स तुम्हाला माहीतच असतील. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पाहूया हुतात्मा चौक. हुतात्मा चौक इज लोकेटेड इन दी मेमोरी ऑफ, किंवा मेमोरी म्हणण्यापेक्षा हुतात्मा चौक जे आहे ना ते बनवलेलं आहे एक रिस्पेक्ट म्हणून. कोणाचा? समयुक्त महाराष्ट्र मुवमेंट जे झाले ना त्यांच्या आठवणीमध्ये. त्यांनी जे एक मुवमेंट, खूप मोठी मुवमेंट झालेली आहे मुंबईमध्ये, त्या मुवमेंटमध्ये बऱ्याच जणांचा जीव गेला होता आणि त्यांच्या मेमोरीमध्ये हे हुतात्मा चौक बनवलेलं आहे मुंबईमध्ये. हे मॉन्युमेंट त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं ठरतं आहे, विचारलं जाऊ शकतं. आणि याचा एरिया रिजन जे आहे जिथे आहे तो आहे फोर्ट मुंबईमध्ये आहे हुतात्मा चौक. तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत ना युनेस्कोच्या, त्या इंडियामध्ये टोटल आहेत 43 आणि महाराष्ट्रामध्ये 5 आणि त्या 5 पैकी तर 3 तर पूर्ण मुंबईमध्येच आहेत. म्हणजे मुंबईला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज टाईपमध्ये खूप जास्त मोठ्या लेवलला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले बिल्डिंग्स आणि मॉन्युमेंट्स ऑफ मुंबई. त्या सगळ्या ज्या बिल्डिंग्स आपण कव्हर केल्या ना त्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आणि जवळपास ते ज्या बिल्डिंग होत्या, जसं की BMCच्या बिल्डिंगवर खूप जास्त क्वेश्चन्स आलेत, CSTवर खूप जास्त PYQजमध्ये BMCने क्वेश्चन्स टाकलेले आहेत, IBPSने त्या आर्किटेक्चरल स्टाईलवर बी बऱ्याच ठिकाणी PYQजमध्ये तुम्हाला दिसेल.
आत्ता आपण नेक्स्ट पोर्शनकडे जाऊया. तो नेक्स्ट पोर्शनमध्ये म्हणजेच मुंबईच्या पर्सनॅलिटीज, महत्त्वाचे मुंबईचे पर्सन्स. विद्यार्थी मित्रांनो, नाना जगन्नाथ शंकर शेट हे खूप मोठे सोशल रिफॉर्मर होते आणि एज्युकेशनिस्ट होते, ज्यांनी की पहिली मुलींची शाळा ओपन केली आहे मुंबईमध्ये. आणि यांनाच म्हटलं जातं फादर आणि आर्किटेक्ट ऑफ मुंबई. कोण? नाना जगन्नाथ शंकर शेट यांना आर्किटेक्ट आणि फादर ऑफ मुंबई म्हटलं जातंय. नेक्स्ट महत्त्वाची पर्सनॅलिटी म्हणजे जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा जे आहेत हे खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी की ताज हॉटेल बांधलेलं आहे. कुठे? कोलाबामध्ये, गेटवे ऑफ इंडियाच्या साईडला आहे बघा. आणि ज्यांनी की फाउंड केलेलं आहे टाटा ग्रुप. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची पर्सनॅलिटी म्हणजे कावसजी जहांगीर. कावसजी जहांगीर जे आहेत ते खूप मोठे बिझनेसमॅन आणि प्रॉमिनंट मेंबर ऑफ पारसी कम्युनिटीचे होते, जे की बिझनेसमॅन आणि खूप सोशल रिफॉर्मर मोठ्या लेवलला होते. नेक्स्ट महत्त्वाची पर्सनॅलिटी म्हणजे होमी बाबा. होमी बाबांनी बार्क स्थापन केलेलं आहे बघा. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, आणि ते खूप मोठे लॉयर आणि सायंटिस्ट होते. बार्क कुठे आहे? तर ट्रॉम्बेमध्ये आहे. ट्रॉम्बे नावाच्या एरियामध्ये आहे मुंबईमध्ये. नेक्स्ट महत्त्वाची पर्सनॅलिटी म्हणजे KF नरिमन, ज्यांच्या की नावाने नरिमन पॉईंट आहे मुंबईचा. हे एक मोठे पॉलिटिशियन होते. नेक्स्ट पर्सनॅलिटी म्हणजे मॅडम कामा. मॅडम कामा ह्या मुंबईच्या होत्या, ज्यांनी की फर्स्ट हू अनफर्ल्ड इंडियन फ्लॅग आउटसाइड मुंबई, ज्यांनी पहिल्यांदा आपल्या भारत देशाचा झेंडा बाहेर देशामध्ये जाऊन फडकवला आहे, लावला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पाहूया. हे झाल्या मुंबईच्या महत्त्वाच्या काही पर्सनॅलिटीज. त्याच्यामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ, जमशेद टाटा, कावसजी, होमे बाबा आणि नरिमनजी आणि मॅडम कामा. त्याच्यानंतर आपण पाहूया मुंबईचं इकॉनॉमी. मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये महत्त्वाचं जे येतं ते मुंबईचं बजेट. तर मुंबईचं बजेट हे एक महाराष्ट्रातील काही जे छोटे छोटे स्टेट आहेत ना, 7 सिस्टरचे स्टेट्स असतील, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्या स्टेटपेक्षाही जास्त जे आहे ते मुंबई, फक्त मुंबईचं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं बजेट आहे. एवढी रिच आहे मुंबई सिटी. विद्यार्थी मित्रांनो, BMC बजेट 2025-26 हे पब्लिश झाले आहे 4 फेब्रुवारी 2025ला, जे की आपण आता पाहणार आहोत. टोटल बजेट जे आहे ते किती आहे? 74,427.41 crores. 74,427 crores एवढं, जे की आजपर्यंतचं हिस्ट्रीमधलं किंवा आजपर्यंतचं सगळ्यात मोठं बजेट आहे एवढं. विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे ते इन्क्रीज्ड बजेट आहे. 14.19% जास्त आहे गेल्या वर्षीपेक्षा, म्हणजे 2024-25 पेक्षा 14.19, म्हणजे ही खूप जास्त इन्क्रीज झाली. तर 2024-25चा किती होता? 65,180 crores एवढं. आणि त्याच्या 14.19% जर केलं, वाढवलं, तर हे या वर्षीचं मुंबईचं बजेट आहे. हे बजेट म्हणजे कधीपासून कधीपर्यंत असतं? तर 1 एप्रिलपासून ते पुढच्या येणाऱ्या 31 मार्चपर्यंतचं एस्टिमेशन हे बजेट असतंय. 2025-26चं एवढं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. 4 फेब्रुवारी 2025ला हे बजेट पेश केलं आहे. बजेट पेश कोण करत असतं? तर म्युन्सिपल कमिशनर. आणि म्युन्सिपल कमिशनर कोण आहेत ते आपण पाहिलं आहे, गगरानीजी. विद्यार्थी मित्रांनो, म्युन्सिपल कमिशनर करतात पेश, आणि कोण आहेत ते? सध्याचे म्युन्सिपल कमिशनर जे आहेत ते भूषण गगरानी आहे. आणि त्यांनीच आत्ता BMC बिल्डिंगमध्ये 4 फेब्रुवारीला त्यांनी बजेट स्पीच दिलं बघा, आणि हे बजेट पेश केलं. नेक्स्ट पाहूया. या बजेटमध्ये फोकस एरियाज ठेवलेले आहेत ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ केअर, एज्युकेशन आणि कल्चरल हेरिटेज. या 4 गोष्टीवर खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे 2025-26च्या या BMCच्या बजेटमध्ये. तर या 4पैकी पहिल्या पोर्शनला काय काय वेटेज दिलं, किती या पोर्टफोलिओला अलोकेशन दिलेत आपण पाहूया. इन्फ्रास्ट्रक्चरला मध्ये
रोड्स आणि ट्रान्सपोर्टला जवळपास 5100 crores एवढे दिलेत. 5100 crores गिवन टू दी रोड्स अँड ट्रान्सपोर्ट. देन आउट ऑफ विच गोरेगाव मुलुंड रिंग रोड हॅज गिवन 1958 crores. कोणत्या रोड लिंकला? गोरेगाव मुलुंड रोड लिंकला एवढा बजेट दिलं आहे बघा आत्ताच्या 25-26च्या बजेटमध्ये. तर हे आहे गोरेगाव आणि इकडं आहे मुलुंड. तर हा जो रोड आहे ना याला हे एवढं करोडचं बजेट दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट जे आहे MCRT याला जवळपास 5707 crores रुपये दिले. तर त्याच्यामध्ये फॉर वर्सोवा टू दहिसार आणि दहिसार टू भयंदर कोस्टल रोडला 4300 crores एवढं बजेट दिलं आहे. हे दोन जे आहेत ना प्रोजेक्ट, हे एक आणि हा एक, दहिसार टू भयंदर, यांना एवढं दिलेलं आहे. जसं की आपण याचं बघू शकतात, दहिसार ते हे भयंदर याला हे एवढं बजेट दिलेलं आहे. दहिसार भयंदर जे आहे ते हे काही दहिसार रिवर बी खूप महत्त्वाची आहे, याला एक ध्यानात ठेवा. हे मीरा रोड आहे वरच्या साईडला, जे की खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे मुंबईमधला. पुढचं सेक्टर म्हणजे हेल्थ केअर सेक्टर. हेल्थ केअर सेक्टरसाठी टोटल अलोकेशन दिलेलं आहे 7379 crores. ते जे आहे ते 10% ऑफ टोटल बजेट आहे विद्यार्थी मित्रांनो. पण याच्या पहिल्या इयरमध्ये म्हणजे 2024-25ला हेल्थ केअरचं बजेट जे होतं ते टोटल बजेटच्या म्हणजे 65,000 crores होतं ना, 24-25चं 65,000 crores एवढ्याच्या 12% होतं. पण आत्ता त्यांनी थोडंसं कमी करून ते 10% बनवलं आहे 2025-26मध्ये. पुन्हा हेल्थ केअरमध्ये महत्त्वाची स्कीम आणलेली ती म्हणजे आरोग्य सेवा आपल्या दारी स्कीम. आरोग्य सेवा आपल्या दारी स्कीममध्ये काय करणार आहेत, हेल्थ वर्कर जे आहेत ते हाऊस टू हाऊस जाऊन मुंबईच्या लोकांचे चेकअप्स करणार आहेत. खूप छान स्कीम आहे, महत्त्वाचे आहेत, ध्यानात ठेवा. आरोग्य सेवा आपल्या दारी स्कीम. नेक्स्ट जो आहे ते एज्युकेशनसाठी किती बजेट पेश केलं आहे बघा त्यांनी. जवळपास टोटल अलोकेशन आहे 3955 crores. आता 3955 crores एज्युकेशनला दिलेत. ते तर आपल्याला हे तर माहिती आहेत की फ्री एज्युकेशन नर्सरी टू 10th ग्रेडपर्यंत BMC देते सगळ्यांना. अजून जे इनिशिएटिव्ज आणलेत एज्युकेशन सेक्टरमध्ये ते गेमिफाईड लर्निंग ॲप्स आणि क्लासरूम अपग्रेडेशन याच्यासाठी पैसा लावलेला आहे. गेमिफाईड लर्निंग ॲप म्हणजे शिकवायचं यांना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं, तर गेम्स टाईपमध्ये ॲप बनवून, लर्निंग ॲप बनवून त्याच्या पद्धतीनं. आणि क्लासरूम अपग्रेडेशन प्रोग्राममध्ये पण खूप पैसा लावलेला आहे BMCनं. तर त्याच्यामध्ये काय करणार, डिजिटायझेशन, डिजिटल बोर्ड्स लावणार, लॅपटॉप्स लावणार आणि वायफाय हे ते गोष्टी करून या क्लासरूमचं जे स्कूल आहेत BMCच्या त्या स्कूल्सला ते डिजिटाईज करणार. हा एक इनिशिएटिव्ह आहे, ध्यानात ठेवा. दुसरा म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि किचन्स गार्डन्स. जवळपास 100 स्कूल जे आहेत ना BMCत त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग हा इनिशिएटिव्ह आणला आहे त्या स्कूल्समध्ये, स्कूलच्या ज्या एरियामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे. त्याच्यानंतर स्टेम रोबोटिक लॅब्स पण बनवत आहे आत्ता 2024-25-26च्या बजेटमध्ये. याच्यावर पण त्यांनी खूप जास्त फोकस केला आहे. स्टेम लॅब्स म्हणजेच काय असते, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स यांच्या लॅबोरेटरीज, रोबोटिक्समध्ये लॅबोरेटरीज. त्याच्यानंतर अजून फोकस केला आहे म्हणजे मिशन ॲडमिशन आणि मिशन मेरिट याला प्रोमोट करायचं BMCच्या स्कूल्समध्ये. नेक्स्ट पाहिल्यावर कल्चरल हेरिटेजला छान वेटेज आहे. तर कल्चरल हेरिटेजमध्ये कोळीवाडा जे विलेजेस आहेत ना, कोळीवाडाचे म्हणजे कोळी कम्युनिटी राहते तिथं, ते फिशिंग विलेजेसला पण डेव्हलप करण्यासाठी 25 crores एवढं बजेट दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे हेरिटेजमध्ये काळा घोडा आणि रिगल जंक्शन जे BSCच्या ऑफिसपाशीच, BSCच्या कडे जाताना ऑफिसपाशीच एक काळा घोडा आहे बघा एरिया,
आणि त्याच्या साईडला रिगल जंक्शन आहे. तर तिथं काळागोडण रिगल जंक्शनला डेव्हलप करायला पण सध्या त्यांनी बजेटमध्ये भरपूर प्रपोज केल्यात गोष्टी. विद्यार्थी मित्रांनो, हे तर झालं बजेटला कुठं कुठं किती पैसा लावणार आहेत. आणि आत्ता आपण पाहूया, एवढं बजेट तर ते पैसा लावायलेत, तर पैसा आता हे जनरेट पण करावं लागेल ना त्यांना, कुठून तरी जमा पण करावं लागेल ना. तर तो जमा कुठून करणार आहेत, आता नवीन त्यांनी एक टॅक्स आणला आहे, त्यामध्ये स्लम्स टॅक्स. आता स्लम एरिया जे होते आहेत मुंबईमधले, तिथून ते टॅक्स जमा करणार आहेत, त्याला स्लम टॅक्स म्हटलं जाते. आणि हा इनिशिएटिव्ह पहिल्यांदाच घेतला आहे BMCने. त्याच्यानंतर कमर्शियल स्लम टॅक्स पण जनरेट करणार आहेत ते 2025-26मध्ये. जवळपास 350 करोडचं टार्गेट आहे BMCचं, कशाचं, कमर्शियल स्लम टॅक्सचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी प्रोजेक्टेड केलं आहे की 2363.15 करोड थ्रो दी वॉटर आणि सिवरेज आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट चार्जेस जमा करायचं. एवढे चार्जेस तर ते वॉटर आणि सिवरेज आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमधून जमा करण्याचं त्यांचं टार्गेट आहे. जसं कमर्शियल स्लममधून 350 करोड, तसंच याच्यामधून 2363 करोड्स एवढं करणार आहेत. त्याच्यासोबत मॉनिटायझेशन ऑफ BMC लँड, BMCच्या जी मालकीची लँड आहे, BMCची जी लँड आहे काही ठिकाणची, त्याला ते लीज करणार आहेत प्लॉट्स वेगवेगळे. त्याच्यापैकीच एक वरळीचा प्लॉट जो आहे की लँड आहे CSMTच्या जवळ, तो लीज म्हणजेच रेंटनी किरायाने देणार आहेत लॉंग पिरियडसाठी, त्याला लीज म्हणतात. तर ते लीजवर देऊन त्याच्यामधून पण रेव्हेन्यू जनरेट करणार आहेत यावर्षी. सो यावर्षी हे इनिशिएटिव्ज करून ते रेव्हेन्यू जनरेट करणार आहेत BMCवाले. विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशनल प्रोजेक्ट जे मध्ये जर पाहिलं, अजून एक्स्ट्राचे इनिशिएटिव्ज, अजून एक्स्ट्राचे प्रोजेक्ट्समध्ये जर पाहिलं, तर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटसाठी त्यांनी जवळपास 113 करोड्स दिलेत. एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट आहे ना, त्याला 113 करोड्स. त्याच्यामध्ये काही इनिशिएटिव्जमध्ये ते डस्ट कमी करणार आहेत मुंबई सिटीमध्ये, काही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड्स बनवणार आहेत. तर तेच मुलुंडमध्ये एक डम्पिंग ग्राउंड बनवणार आहेत बघा, आणि बायोगॅस प्लांट पण बनवणार आहेत देवनार या रिजनमध्ये. हे पण ध्यानात ठेवा. एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट 113 करोड्स टू कॉम्बॅट डस्ट इश्यूज, डम्पिंग ग्राउंड ॲट मुलुंड आणि बायोगॅस प्लांट ॲट देवनार. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटला अजून सस्टेनेबल बनवण्यासाठी बायकाळा जू जे आहे ना, राणीबाग आपण पाहिलेलं आहे बघा, तिथं काही ॲनिमल्स पण इंट्रोड्यूस करणार आहेत. जसं की अर्लियर त्यांनी इंट्रोड्यूस केलं होतं पेंग्विन्स अँड टायगर्स. बायकाळा झूमध्ये पेंग्विन्स आणि टायगर्स आणले होते, तेव्हा तो खूप न्यूजमध्ये आला होता, चर्चेमध्ये आला होता. आणि तिथले टुरिझमचं जनरेशन वेल्थचं पण खूप छान व्हायला लागलं, आणि तिथं क्राऊड पण जमायला व्हायला लागला. कधी पेंग्विन्स आणि टायगर्स आणला वर, आणि ते सक्सेस पाहून आता ते यावर्षी पण प्रपोज केलं आहे त्यांनी की ते नवीन ॲनिमल्स इन्क्लूड करणार आहेत. त्याच्यामध्ये जिराफ, झेब्राज, व्हाईट लायन्स आणि जागवार्स. म्हणजे या ॲनिमल्सला अजून ते बायकाळा झूमध्ये सोडणार आहेत. त्याच्यानंतर इन संजय गांधी नॅशनल पार्क इन्स्टॉलेशन ऑफ टायगर स्कल्पचर इन टनेल. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये ते एक टायगरचं स्कल्पचर पण बसवणार आहेत, त्या SGNPच्या एका टनेलमध्ये बनवणार आहेत बघा ते टायगरवालं स्कल्पचर. त्याच्यानंतर अजून त्याने एक प्रपोज केली नवीन गोष्ट, ती म्हणजे मुंबई आय प्रोजेक्ट. मुंबई आय प्रोजेक्ट जो आहे तो सिमिलर टू लंडन आय आहे, लंडन आय सारखा आहे. म्हणजेच मुंबईच्या तिथे एक असं काहीतरी टावर वगैरे बनवतील आणि तिथून सगळं प्लेसेस वेगवेगळ्या दिसतील, असं काही त्यांचा प्लॅन आहे. तर ते मुंबई आय प्रोजेक्टवर तुम्ही थोडंसं पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल असिस्टन्स अँड पेंडिंग ड्यूजमध्ये आपण पाहूया. BMCच्या बजेटमध्ये ह्याच्यावर पण खूप जास्त बोलले आहेत गगराणीजी. फ्रॉम 2012 to 13 टिल जानेवारी 2025, म्हणजे 2012-13 ते
जानेवारी 2025 पर्यंत 11,304.59 crores ऑफ फायनान्शियल असिस्टन्स फ्रॉम BMC टू दी बेस्ट. म्हणजे 2012-13 ते 2025 पर्यंत जवळपास 11,300 crores BMCने बेस्ट या बॉडीला दिले. तर बेस्ट आपण पाहिलं ना, बेस्टचं काम काय असतंय की इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणं आणि ट्रान्सपोर्टेशनचं पाहणं. तर त्यांनी 11,000 crores या पिरियडमध्ये BMCनं बेस्टला दिलेत. आणि या बजेटमध्ये त्यांनी 1,000 crores प्रपोज केले आहेत BMCला. हे एक ध्यानात ठेवा. या बजेटमध्ये BMC जे आहे ते बेस्टला 1,000 crores पण देणार आहे या पिरियडमध्ये. पेंडिंग ड्यूज फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंट एवढे आहेत बघा. त्याच्यानंतर पेंडिंग ग्रांट्स फ्रॉम स्टेट एज्युकेशन डिपार्टमेंट हे एवढे एक आहेत जे की भेटणार आहेत. नेक्स्ट पाहूया विद्यार्थी मित्रांनो. आता हे झालं मुंबईचं बजेट. मुंबईचं बजेट आपण पूर्णपणे पाहिलं. पूर्ण महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत जे की आपल्या एक्झामला महत्त्वपूर्ण आहेत. जास्त टेक्निकल डिटेल्समध्ये आपण नाहीच गेलेलो आणि जायचं पण नाही, गरजेचं पण नाही आहे. आपण काही UPSCची एक्झाम नाही तर काढत आहेत, आपण BMCसाठी प्रिपेअर करत आहे. सो जेवढे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. अजून त्या पॉईंट्सच्या अराउंड थोडंसं राहिलं की आपल्याला एक्झाममध्ये इझी होऊन जातं आहे. नेक्स्ट पाहूया विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे या BMCने प्रिवियस इयरमध्ये दिलेले काही क्वेश्चन्स आणि तसेच आपण काही क्वेश्चन्स असे बनवलेले आहेत जे की BMCच्या आत्ताच्या अपकमिंग एक्झाममध्ये प्रोबॅबली येऊ शकतात. तर पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर फ्लोज थ्रू मुंबई. कोणती रिव्हर मुंबईमधून जाते विचारलंय बघा. कोणती जाते हो? कृष्णा आहे का? नाही. गोदावरी आहे का? नाही. चुलबंद आहे का? नाही. मिठी आहे का? हो आहे. कमेंटमध्ये तुम्ही माझ्या अगोदर आन्सर द्यायचे. पाहूया आपण कोण पहिले आन्सर देते. हा 2019चा क्वेश्चन आहे बघा BMCचा. नेक्स्ट क्वेश्चन पण 2019चाच आहे. तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग केव लोकेटेड इन अंधेरी. अंधेरीमध्ये कोणती केव आहे असं विचारलंय. बेडसे केव आहे का? नाही. भाजा केव आहे का? नाही. पटालेश्वर केव आहे का? नाही. मग कोणती आहे? महाकाली केव आहे. नेक्स्ट, मुंबई इज कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी आयलंड. मुंबई किती आयलंड्सपासून बनलेली आहे असे विचारलंय. क्वेश्चन आहे 2019चा. सांगा बरं किती? सांगा बरं. 10 आहे का? नाही. 9 आहे का? नाही. 8 आहे का? नाही. 7 आहे. बरोबर. नेक्स्ट, जिजामाता उद्यान वॉज नोन बिफोर ॲज. जिजामाता उद्यानला काय म्हटलं जाते असं विचारलंय. हा पण PYQ आहे जो की 2019मध्ये विचारलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हटलं जाते का? नाही. अंधेरी जू म्हटलं जाते का? नाही. मेयर्स गार्डन म्हटलं जाते का? नाही. मग काय म्हटलं जाते? क्वीन्स गार्डन. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट पाहूया. हेडक्वार्टर ऑफ युनियन बँक इज लोकेटेड ॲट डॅश डॅश. युनियन बँकचं हेडक्वार्टर कुठं आहे असं विचारलंय. 2019चा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ही दिल्लीमध्ये आहे का? सांगा बरं कुठं आहे? दिल्लीमध्ये आहे का? नाही. लखनौमध्ये आहे का? नाही. कोलकातामध्ये आहे का? नाही. मुंबईमध्ये आहे का? हो आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हू वॉज रिगार्डेड ॲज फादर ऑफ BMC. फादर ऑफ BMC कोणाला म्हटलंय असं विचारलंय. सर फिरोजशाह आहेत का? सर फिरोजशाह वरून जाऊया आपण. नाना जगन्नाथ शंकर शेठ आहेत का? नाही. कारण यांना जे म्हटलं जातं ना विद्यार्थी मित्रांनो, यांना जे म्हटलं जातं ते फादर ऑफ मुंबई म्हटलं जाते. टाटा जमशेद शाह नाही, हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. विलियम फेडरिक स्टीव्हन्स जे होते ते BMCचे आर्किटेक्ट आहेत. त्याला ते पण नाही आहेत. तर सर फिरोज शाह जे आहेत, सर फिरोज शाहांना म्हटलं जातंय विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑन विच रोड BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इज लोकेटेड. BSEची बिल्डिंग कोणत्या रोडवर आहे असं विचारले. 2015चा BMCचा क्वेश्चन आहे बघा. शहीद भगतसिंग मार्गवर आहे का? नाही. दलाल स्ट्रीटवर आहे का? हो आहे.
गांधी मार्ग नाही आणि एपिस्टोन रोड पण नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो, तो म्हणजे आहे व्हॉट इज द टेन्युअर ऑफ मुंबईज मेयर. मुंबईचा मेयरचं टेन्युअर विचारलं आहे. मुंबईच्या मेयरचं टेन्युअर जो असतं ना विद्यार्थी मित्रांनो, तो आहे 2.5 वर्ष. ह्या स्टॅटिक क्वेश्चन आहे, याला पण ध्यानात ठेवा. 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही आणि 6 वर्ष पण नाही. नेक्स्ट, हाऊ मेनी वार्ड्स आर देअर इन मुंबई सिटी. मुंबई सिटीमध्ये किती वार्ड्स आहेत विचारले. किती वार्ड्स आहेत तो विद्यार्थी मित्रांनो, 26 आहेत का नाही, 14 आहेत का नाही, 18 आहेत का नाही, 24 आहेत का हो आहेत. नेक्स्ट विचारले विच इज द लार्जेस्ट वॉर्ड इन मुंबई. मुंबई सिटीमधला सगळ्यात मोठा वॉर्ड कोणता आहे. डी आहे का नाही, जी आहे का नाही, ए आहे का नाही, पी वॉर्ड आहे. आपण पाहिलंय प्रिव्हियस स्लाइड्समध्ये. नेक्स्ट विचारले व्हॉट इज अव्हरेज इलिव्हेशन ऑफ मुंबई. मुंबईचं इलिव्हेशन हाईट किती आहे सी लेवलपासून हे विचारलंय. तर 24 आहे का नाही, 16 आहे का नाही, 22 आहे का नाही, 14 आहे का हो आहे. स्टॅटिक क्वेश्चन आहे. हू बिल्ड BMC बिल्डिंग इन 1893. BMCची बिल्डिंग कोणी बनवली असं विचारलंय. किंग जॉर्जनी बनवली का नाही, शेक्सपियरनी बनवली नाही, जॉर्ज विलेटनी बनवली नाही, कोणी बनवली, फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स. हे पण पाहिलंय. विच इलेक्ट्रिक बॉडी कम्स अंडर BMC. कोणती इलेक्ट्रिक बॉडी BMC मध्ये येते असं विचारलंय. टाटा पॉवर आहे का नाही, MESEB आहे का ती पण नाही, MESEB पण नाही. त्याच्यानंतर बेस्ट आहे का हो बेस्ट आहे, MSEDCL पण नाही. नेक्स्ट पाहूया व्हॉट इज द मोटो ऑफ BMC विचारले. BMCचा मोटो काय आहे, ब्रीद वाक्य काय आहे विचारले. शीलम परम भूषणम आहे का नाही, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय आहे का नाही, सुप्तेषु जागृती आहे का नाही, यतो धर्मस्ततो जय हो आहे. वेअर देअर इज अ धर्म देअर इज अ व्हिक्ट्री. बराबर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज आयलंड ऑफ मुंबई. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आयलंड ऑफ मुंबई विचारलंय. तर कोणता मुंबईचा आयलंड नाही आहे, ज्याच्यापासून की मुंबई बनली आहे असा कोणता आयलंड नाही आहे. माहीमपासून बनली का हो बनली आहे, वरळीपासून बनली का हो बनली आहे, फोर्टपासून ओके हे नाही आहे, म्हणजेच आणि कोलाबापासून पण बनलेली आहे. या तिन्ही आयलंडपासून मुंबई बनलेली आहे पण यापासून नाही. नेक्स्ट पाहूया विच क्रिक लाईज टू द ईस्ट डायरेक्शन ऑफ मुंबई. कोणतं क्रिक आहे मुंबईच्या ईस्टला. वसई क्रिक आहे का नाही, बांद्रा आहे का नाही, पवई आहे का नाही, ठाणे आहे का हो आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आहे व्हेअर इज द BSC लोकेटेड. डबल क्वेश्चन आलाय. ओके, दलाल स्ट्रीट आपल्याला माहीतच आहे. BMC इज इस्टॅब्लिश्ड अंडर विच ॲक्ट असं विचारलंय. BMC कोणत्या ॲक्टनी बनलेली आहे असं विचारलंय. तर इथं बघा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1888 हो याच ॲक्टनी बनलेले आहे. आन्सर एकदम राईट. नेक्स्ट पाहूया विच केव्ज आर लोकेटेड इनसाइड संजय गांधी नॅशनल पार्क. कोणती केव लोकेटेड आहे म्हणे संजय गांधी नॅशनल पार्क. कोणती आहे हो. भाजा आहे का नाही, एलिफंटा आहे का नाही, हे तर अरेबियन सीमध्ये आहे. कार्ला आहे का नाही, कान्हेरी केव हो कान्हेरी केव आहे SGNP मध्ये. पुढचा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. कोणती युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट नाही असं विचारलंय. व्हिक्टोरिया गोथिक आहे. व्हिक्टोरियन गोथिक एन्सेम्बल्स आहेत ना, हे आहे. VT स्टेशन समजा आपण याला म्हणू, VT स्टेशन हे आहे. एलिफंटा केव्ज पण पाहिलं आपण आहे आणि ही CSMT रेल्वे स्टेशन पण आहे. बट हे बी पाहिलं आहे आपण की BMCची बिल्डिंग हे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट नाही. नेक्स्ट पाहूया विच ऑफ द फॉलोइंग फोर्ट नेम ॲज कास्टेला डी नोन ॲज कास्टेला डी. कोणत्या फोर्टला कास्टेला डी अगवाडा म्हटलंय असं विचारलंय. साइन फोर्टला म्हटलंय का नाही, शिवाडी फोर्टला म्हटलंय का नाही, वरळी फोर्टला म्हटलंय का नाही हो बांद्रा फोर्टला म्हणलेलं आहे कास्टेला डी अगवाडा, जे की बांधलेलं आहे पोर्तुगीजांनी 1640 मध्ये. नेक्स्ट पाहूया वेअर इज गेटवे ऑफ इंडिया लोकेटेड. गेटवे ऑफ इंडिया कुठं आहे असं विचारलंय. दादरमध्ये आहे का नाही,
CSMTमध्ये आहे का? नाही. माहीममध्ये आहे का? नाही. तर ते आहे कुठे? कोलाबामध्ये. एक्झॅक्टली राईट. नेक्स्ट पाहूया. व्हॉट इज म्युझियम ऑफ गांधीजी कॉल्ड? गांधीजींच्या म्युझियमला काय म्हटलं जाते असं विचारलंय. खादी भवन नाही, स्वदेश भवन नाही, दांडी भवन नाही, मनी भवन हो. पुढचा क्वेश्चन. इन विच इयर मुंबई हायकोर्ट वॉज बिल्ड? कोणत्या इयरमध्ये मुंबईचं हायकोर्ट बनलंय असं विचारलंय. कोणत्या इयरमध्ये आहे बघा? 1832 आहे का? नाही. 1842 आहे का? नाही. 1962 आहे का? नाही. 62च आहे, पण 1862 बनलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हु इज करंट व्हाईस चान्सलर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी विचारलंय. मुंबई युनिव्हर्सिटीचा करंट व्हाईस चान्सलर देवेंद्र कारखानीस आहे का? देवेंद्र कारखानीस नाही आहे. मनोहर अभ्यंकर आहे का? नाहीत. प्रतिभा गायकवाड आहेत का? नाहीत. तर कोण आहे? रवींद्र कुलकर्णी. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत असे विचारले महाराष्ट्रामध्ये. हाऊ मेनी युनेस्को हेरिटेज साईट्स आर देअर इन महाराष्ट्र? किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 4 आहेत का? नाही. 6 आहेत का? नाही. 7 नाही. 5 हो. नेक्स्ट पाहू. हु इज कॉल्ड आर्किटेक्ट अँड फादर ऑफ मुंबई सिटी? आर्किटेक्ट आणि फादर ऑफ मुंबई सिटी विचारलंय. हां, BMC नाही विचारलं. काय विचारलंय? मुंबई सिटीचा. BMCचे वेगळे आहेत, मुंबईचे वेगळे आहेत. फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स आहेत का? नाही. हे कोण आहेत? आर्किटेक्चर आहेत BMCचे. यांनी BMCचं आर्किटेक्चर बनवलं आहे. जॉर्ज वॉशिंग्टन आहेत का? नाही. जमशेदजी टाटा आहेत का? नाही. मग आहेत कोण? नाना जगन्नाथ शंकर शेठजी. हे आहेत मुंबई सिटीचे आर्किटेक्ट आणि फादर म्हटलं जातं त्यांना. हु इज फाउंडर ऑफ भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर? बार्कचे फाउंडर कोण आहेत विचारले. CV रमण आहेत का? नाही. APJ अब्दुल कलाम आहेत का? नाही. श्रीनिवास रामानुजन आहेत का? नाही. कोण आहेत मग? होमी बाबा आहेत. नेक्स्ट पाहूया. वेन वॉज BMC ॲन्युअल बजेट 2025-26 प्रेझेंटेड? कधी प्रेझेंट केलंय हो हे BMCचं बजेट? 2 फेब्रुवारीला केलंय का? नाही. 6 फेब्रुवारीला केलंय का? नाही. 8ला केलंय का? नाही. केलंय कितीला? 4 फेब्रुवारीला. नेक्स्ट पाहूया. हु प्रेझेंटेड ॲन्युअल बजेट? बजेट कोणी प्रेझेंट केलंय BMCचं असं विचारलंय. मेयर ऑफ मुंबई केलंय का? नाही. रेव्हेन्यू मिनिस्टरने केलंय का? नाही. चीफ मिनिस्टरने केलंय का मुंबईच्या? नाही. कुणी केलंय मग? म्युन्सिपल कमिशनरने केलंय, जे की IAS ऑफिसर असतात. नेक्स्ट. हेल्थ केअर हॅज बीन अलोकेटेड? हेल्थ केअरला किती दिलेलं आहे बजेट असं विचारलंय. हाऊ मच पर्सेंटेजमध्ये विचारले. 12 दिलंय का? नाही. 16 दिलंय का? नाही. 10 दिलंय का? हो. 8 दिलंय का? नाही. हे 12 प्रिव्हियस इयरला होतं. 10 आत्ता 2025-26 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. नेक्स्ट पाहूया. विच सेक्टर हॅज बीन अलॉटेड हायेस्ट अमाऊंट इन BMC बजेट 2025-26? कोणत्या सेक्टरला सगळ्यात जास्त दिले विचारले. हाऊसिंग सेक्टर नाही. हेल्थ केअरला पण कमीच आहे. एज्युकेशनला पण कमीच आहे. तर सीवेज डिस्पोजल प्रोजेक्ट जे आहेत का त्याला खूप जास्त दिलं आहे. सीवेज मॅनेजमेंट आपण त्याला म्हणूया. सीवेज मॅनेजमेंटला खूप जास्त बजेट दिलेलं आहे या बजेटमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे आपण पाहिले GS आणि GKचं हे लेक्चर. आता मी हे थोडंसं स्पीडमध्ये घेतलं आहे. स्पीडमध्ये घेण्याचं कारण काय की आत्ताच काही दिवसावरच ही एक्झाम आहे आणि आपल्याला खूप स्लो गेला तर आपण सिलेबस कव्हर नाही करू शकत. अशा हिशोबाने जेवढ्या फास्ट होईल, जेवढ्या फास्ट मला रन करता येईल तेवढ्या फास्ट आपण कव्हर केलेलं आहे. स्लोली खूप जास्त इलॅबोरेट करू शकला असता आपण लेक्चरला, त्या पॉईंट्सला, पण आपल्याला थोडंसं स्पीड पाहिजे आता, कारण या नेक्स्ट वीकमध्ये आणि त्याच्या नेक्स्ट वीकमध्येच एक्झाम आहे. सो याला काही जणांना जर काही गोष्टी याच्यातल्या माहीत असतील तर थोडीशी स्पीड वाढवायची लेक्चरची आणि थोड्याशा फास्ट स्पीडमध्ये पाहून याला मेमोराईज करायचा प्रयत्न करायचा. हे जे सगळे पॉईंट्स आहेत ना, हे सगळे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. सो तुम्ही याला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. हे जे क्वेश्चन्स बी तुम्ही पाहिलेलं ना BMCच्या आत्ता आपण लास्टला घेतलेले, ते क्वेश्चन्स जे होते ते एकदम आपल्या कंटेंटच्या अराउंडचेच क्वेश्चन्स आहेत बघा.
म्हणजे हे खूप महत्त्वाचा कंटेंट आहेत, याला तुम्ही प्रॉपरली स्टडी करायचं आहे, म्हणजे तुमचे BMCचे बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असं होतं लेक्चर्स. कमेंट करून सांगा कसं होतं. कमेंटमध्ये क्वेश्चन्सचे जे ॲन्सर आहेत ते ॲन्सर्स टाका आणि याच्यानंतरच BMCचा कोणता पोर्शनवर तुम्हाला वाटतं की अजून व्हिडिओ बनले गेले पाहिजेत ते पण कळवा. सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद, नमस्कार.